आणि ही सभा आमचे गावकरी शांतीलालजी यांनी आयोजित केली. मी त्याचे मनपूर्वक आभार मानतो. या सगळे प्रसंगी उपस्थित असलेले ज्यांनी मला खरं तर जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर ज्यांनी घडवलं आणि ज्यांचं व्यक्तिमत्व बघून आम्हालाही त्या काळामध्ये खूप प्रेरणा मिळाली काम करण्याची. माईक थोडं जवळ. असे आदरणीय बाबाजी कदम साहेब, आदरणीय आमचे गवई साहेब, आदरणीय सावंत साहेब, आदरणीय कुटे सर, मुळे सर, दिवाळे सर, माडीचे या ठिकाणी उपस्थित असलेले पावसकरजी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सन्माननीय अध्यक्ष आणि हे आमचे घनसावलीचे अंकुशराव, माता भगिनी आणि माझे बहुतेक गावकरी आहेत, काही बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहेत फक्त. तर ह्या गावातल्याच लोकांना बोलण्याचा मला एक वेगळा आनंद आहे. उपस्थित सर्व माझ्या बांधवांना खरं तुम्हाला माहिती आहे की मी मगापासून या सभेमध्ये बसतो तर मला असं एक जाणवायला लागलं की नवीन लग्न झालेली मुलगी जेव्हा माहेरचा माणूस येतो तर तिला एवढा आनंद होतो की तिला वाटतं आता कुठं काय ठेवून कुठं नाही याची कशी भगत करू मी. तशी आज या ठिकाणच्या शांतीलालजी तुमच्या असं सर्वांची अवस्था होती की आपल्या गावाकडचा माणूस आलाय, आपल्याला भेटायला आलाय, आपल्याला विनंती करायला आलाय. आणि मला असं वाटतं की बऱ्याचशा लोकांच्या माझ्या ओळखी नाही, पण हे अनामिक जे नातं असतं ते आमच्या गावाकडचं आहे आणि तिकडं शिवसेनेचा पदाधिकारी आहे, नगराध्यक्ष राहिलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा एक अभिमान इतक्या शेकडो किलोमीटर दूरवर सुद्धा माणूस निश्चितपणानं बाळगत असतं हे मी आज प्रत्यक्ष बघितलं. बांधवांनो लक्षात घ्या, माझ्यापूर्वी आता सर्वच पक्षांच्या प्रमुख लोकांनी इकडच्या आपल्याला विनंती केली, मार्गदर्शन केलं. मी खूप छोटा माणूस, पण मला वाटायचं शांतीलालजीचा आणि आमचा परिचय मी यापूर्वी दोनदा इथे येऊन गेलेलो आहे की मला वाटायचं की या भागामध्ये माझ्या गावातले, माझ्या भागातले अनेक माझे बांधव राहतात आणि मी जाऊन एक खारीचा प्रयत्न त्या लढाईमध्ये केला पाहिजे. आता ही लढाई काय आहे? ही लढाई त्यांच्यासाठी सत्तेची पण आपल्यासाठी विचाराची हे मानणाऱ्यांपैकी मी. ही आपली विचाराची लढाई. मग हा विचार काय आहे की सत्तेसाठी त्यांनी विचार सोडला आणि आपण विचारासाठी सत्ता सोडली हे लक्षात घ्या. का की हा आमचा आदर्श कुठून आला आम्हाला? आपण इथं आल्या आल्या ज्यांचं पूजन केलं, आपण तथागत गौतम बुद्धांचं आज जाऊन पूजन केलं. काय केलं त्यांनी तत्वासाठी सत्ता सोडली. लक्षात, ते राजपुत्र होते पण सत्ता सोडली त्यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्यांचे वडीलही सरदार होते, ती कुठेतरी सरदार होऊ शकले असते पण नाही. माझ्या बांधवांसाठी त्यांच्या हिताचा विचार इथं रुजवणं गरजेचं. पुढे बाबासाहेबांनी काय केलं तुम्हाला माहिती आहे, मंत्रीपद असताना त्यांनी राजीनामा दिला होता. मग ही सत्ता एका विचारासाठी सोडणारे लोक आणि दुसरीकडं आज आपल्याला जे आपल्या विरोधामध्ये की ज्यांनी सत्तेसाठी आपला विचारच सोडला म्हणून आपल्याला कोणाच्या बाजूने उभं राहायचे याचा निर्णय करण्याची ही लढाई या 20 तारखेला आहे हे मला प्रामाणिकपणानं सांगावंसं वाटतं. बांधवांनो एक लक्षात घ्या की आज आपल्याला काय, आपला विचार काय, प्रज्ञाशील आणि करुणा. शील हा किती महत्वाचा शब्द आहे. चारित्र्य हे आम्ही जपलं पाहिजे. आज राजकारणामध्ये तुम्हाला सांगतो, माझ्यापूर्वी बोलत असताना तुम्ही सांगितलं की राजकारणाची काय परिस्थिती की सामान्य माणूस हा राजकारणामध्ये निवडणूक लढू शकत नाही. माझ्या गावाला मी इकडे येत असताना बघितलं, एक मत 5,000ला या शिंदे गटाचे लोक खरेदी करतात. कुठून आला हा पैसा? आज साताऱ्यावरनं या मुंबईमध्ये येणारा एक मुलगा, त्यांना खरं तर बाळासाहेबांचा आशीर्वाद मिळतो. एवढं सत्तेची एवढी मोठी प्राप्तता झाल्यानंतर तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं की प्रचंड भ्रष्टाचार केला. सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून मी त्यांच्या मतदारसंघातून सुद्धा वाचत होतो की त्यांच्या मतदारसंघामध्ये ते लोकसत्ता
शकतोय जमेच्या काय बाजू आणि त्यांच्या मायनस बाजू काय आहे की त्यांच्या मतदारसंघामधले सुद्धा अनेक प्रश्न त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. कारण ती काय 1,500 रुपये तुम्ही आमच्या आया बहिणींना 1,500 रुपयाचं प्रलोभन दिलं होतं. प्रलोभन हा शब्द वापरला. बाबाजी, मी महाविद्यालयामध्ये शिकत असताना त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाने संजय गांधी निराधार नावाची योजना केली. पण त्यामागं प्रलोभनाची भावना नव्हती. त्यामागं की हा जो दबलेला वर्ग आहे याला आपण कुठेतरी सरकारने मदत केली पाहिजे, यांच्या पाठीमागे एक ताकद दिली पाहिजे, ही भावना असल्या कारणानं ही भावना निवडणुकीच्या काळामध्ये योजना सुरू झाली नव्हती. 2.5 वर्ष तुम्हाला बहिणी आठवल्या नाही, या राज्यातले बेकार आठवले नाही, आणि आता एकदम महापूर यावा अशा ह्या योजनांचा महापूर आलाय. एकीकडे ही योजना दिली 1,500 रुपये आणि दुसरीकडे तेलाचे भाव लागली वाढवले. तुम्ही बघा की आज वेगवेगळ्या जीवनावश्यक गोष्टींचे काय भाव आणि हे सरकार आलं. खरं तर बाबाजी आम्हाला पहिल्यापासून वाटत होतं, आपण त्यांच्याबरोबर खूप वर्ष काम केलं, आपल्याला त्यांना ओळखायला खूप काळ लागला. त्याचं कारण काय आहे की त्यांना ओळखणंच खूप अवघड आहे. अरे का यांना तथागत गौतम बुद्धांना तो हिंदू धर्म त्यागून हे काय विचार द्यावा लागेल हे लक्षात घेतलं पाहिजे. आज हे उद्धव साहेब बोलतायत ना की माझं हिंदुत्व हे शेंडी जाणण्याचं हिंदुत्व नाही. कारण की आमच्या वर्चस्वाखाली सर्व समाजानं राहिलं पाहिजे, सर्वांवर आमचं वर्चस्व असलं पाहिजे, आणि या वर्चस्वाच्या मानसिकतेतून वाटणीच पहा कशी केली होती. तो म्हणून नावाचा की म्हणजे त्यांनी ती वर्ण निर्माण केली आणि आमच्या ह्या सगळ्या भावांच्या नशिबामध्ये सगळं खालचं काम. का रे बाबा तुम्ही का करू नये ते काम? तुम्ही जा ना महानगरपालिकेमध्ये. मी अनेक वर्ष नगराध्यक्ष राहिलो, 30 वर्ष मी जालना नगर परिषदेमध्ये राहिलो, मी 2दा नगराध्यक्ष राहिलो. हा सगळे सफाई कामगार आमचे हेच दिसत काय यांनी नाव जात होतं, यांनी मोठे साहेब व्हायचं, अधिकारी व्हायचं, आणि आमच्या नशिबामध्ये ती ही व्यवस्था निर्माण करणाऱ्यांच्या विरोधातली ही लढाई हे लक्षात घेतलं पाहिजे. ही लढाई काय केली आणि म्हणून बांधवांनो त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, पैशाचा महापूर आहे. पण मला माहिती की आमचा हा आंबेडकरी चळवळीचा जो माणूस आहे हा विचाराच्या लढाईला मान्यता देणार आहे. आता आमचे गंगावणे साहेब तुम्ही संचालन करत असताना किती कानपिचक्या दिल्या. अहो किती, मला एक सांगा, तुम्ही सांगितलं तुकडा नको आम्हाला, आम्हाला स्वाभिमान पाहिजे. एक लक्षात घ्या, ही स्वाभिमानाची लढाई असते. तर हा विचार कुठून आला तुमच्या मनामध्ये? हा विचार कुठून आला? हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या चळवळीतल्या लोकांना हा विचार दिला, हे लक्षात घ्या. आपण आज मला असं दिसतंय साहेब राजकारणामध्ये की पैशाचा वापर करून सत्ता हस्तगत करायची आणि सत्तेतून खूप पैसा कमवायचा आणि नंतर पुन्हा सत्ता प्राप्त करायची, या चक्रातून जर आपल्याला बाहेर यायचं असेल तर मला वाटतं आपल्याला महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही, हे मानणाऱ्यांपैकी मी. मी पाहतो अनेक प्रश्न आहेत. आता असे प्रश्न आहेत की या राज्यामध्ये या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये साहेब एवढा भ्रष्टाचार वाढला. खरं तर आम्हालाही वाटलं होतं, 14ला काय म्हटले होते नरेंद्र मोदी की न खाऊंगा न खाणे दूंगा. मग आमचा सामान्य माणूस काय विचार करू लागला की बाबा काय देशाला पंतप्रधान मिळालाय, पूर्ण भ्रष्टाचार आता समूळ नष्ट होणार आहे, इतकं चांगलं न खाऊंगा न खाणे दूंगा. सरकार आलं की गेला तलाठ्याकडं किंवा माझं फेर करायचे, माझ्या वडिलाची जमीन माझ्या नावावर करायची. आता पहिल्यांदा जिथं 2,000 लागायचे तिथं 5,000 रुपये द्या. अरे तू म्हणजे न खाऊंगा न खाणे दूंगा ना. साधा 107 झाला. आमच्याकडं पोलीस स्टेशनला जर गेलं ना तुम्हाला सांगतो 6-5 हजार रुपये घेतले. हे तर जाऊ द्या, हे तर आम्हाला दैनंदिन अनुभव येणार आहे. तुम्ही काय सांगितलं तिकडं त्या मध्य प्रदेशमध्ये की या राज्यामधल्या एका नेत्यांनी सिंचन घोटाळा केला आणि 70,000 कोटी रुपयाचा गैरव्यवहार केला, त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय पर्याय नाही. 8च दिवसात तुम्ही आता त्यांच्याकडे गेला तर त्याला राज्यामध्ये मंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद आणि खातं कोणतं द्यावं? वित्त खातं. म्हणजे चोराच्या हातात चाब्या. हे असं सरकार, मला एक सांगा, हे सामान्य माणसाचं दिशाभूल करणार. आणि म्हणून मी जे सांगत होतो की विचारांसाठी सत्ता मला इथं दिसलं या मतदारसंघात.
आमचे संजय राऊत साहेब. अरे त्या माणसाला जेलमध्ये टाकलं पण विचार नाही सोडला का त्यांनी विचार? त्यांनी जर विचार केला असता तर संजय राऊत साहेबाला एखादं डेप्टी सीएम पद मिळालं असतं. पण विचारासाठी सत्तेला लात मारणारा आमचा शिवसेनेचा नेता आणि त्यांचे बंधू इथं उभे असल्या कारणानं, त्यांच्या संस्कारामध्ये ते वाढलेले असल्या कारणानं मी आज इथं सर्वांचं ऐकत होतो. मी काय ऐकत होतो? खरं तर मी अनेक वर्षाच्या राजकारणाच्या अनुभवात हे ऐकत आलो की आमदाराकडे गेलं आणि एखादं काम सांगितलं पैसे मागतो. की मी इथलं पहिलं उदाहरण आलं ऐकलं की त्या मुलीचं गेलं की लगेच चेक केला, आमच्याचं काम आहे, ताबडतोब त्यांना पैशाची आर्थिक मदत केली. मग असे लोक जपणं, अशा लोकांचा सांभाळ करणं हे सुद्धा सर्व जाती धर्मांच्या लोकांचे कर्तव्य. शेवटी चांगलं राजकारण जर त्याच्या राजकारणाचा चिखल केला, मी असं ऐकतो की कमळ चिखलातच उगवतो. कमळ कुठं उगतं? घाण त्या चिखलामध्ये. आणि म्हणून यांनी ते कमळ उगण्यासाठी सगळा राजकारणाचा चिखल करून टाकलाय. अरे आपल्याला राजकारण चांगलं करायचंय, नितळ करायचं, माणसानं माणसाचा एकमेकाचा आदर केला पाहिजे. अहो जुना काय काळ होता ते गोपीनाथ मुंडे साहेबांनी, विलासराव देशमुख वेगवेगळ्या पक्षातले पण मैत्रीपूर्ण संबंध असायचे. आज तर असं झालंय की एखादा पक्षाचा कोणी भेटला तर तो काय म्हणजे माझा खानदानी शत्रू आहे. हे द्वेषाचं राजकारण कोणी निर्माण केलं या महाराष्ट्रामध्ये, याचं सुद्धा आपण चिंतन केलं पाहिजे. माणसामध्ये फूट करायची, धर्माधर्मामध्ये फूट करायची. जे त्यांचे खरे प्रश्न आहेत त्या खऱ्या प्रश्नांकडे मला सांगा, कधी भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाही. तुम्हाला सांगतो बेकारांच्या प्रश्नावर बोलत नाही, महिलांच्या प्रश्नावर बोलत नाही. मग बोलते कशावर? हे बटेंगे कटेंगे, त्या गाईला म्हणे आम्ही आमच्याचा दर्जा दिला. म्हणजे सगळे भावनिक प्रश्न. म्हणजे आपल्याला भावनिक करायचं आणि आपल्याला भावनिक करून आपले मतं घ्यायचं आणि सत्तेचा वापर करून सगळा मलिदा यांनी खायला याच्यातून आपण बाहेर याच्याच. बाबासाहेबांनी हेच तर सांगितलं आपल्याला की सत्ताधारी व्हा, तुम्ही सत्ताधारी व्हा, हे सांगितलं बाबासाहेबांनी. बांधवांनो, की आज दुर्दैवाने आपल्या मधल्या ह्या फुटीचा सगळा फायदा या लोकांना होता. आणि म्हणून मी आज या ठिकाणी आलो. खरं तर तुम्ही एवढे सुटलेत, तुम्हाला काही सांगण्याची गरजच नाही. आज ते तुम्ही जे सांगत होते ना की मी तुम्हाला येऊन सांगा कोणाला मतदान करायचं, ही माझी योग्यताने पण विनंती करायसाठी आलो. कशासाठी आलो? की आमच्या मराठवाड्यामधले तुम्ही सगळे, माझ्या जिल्ह्यामधले बाजूचे, तुम्हाला माहिती आपल्या भागामध्ये निवडणूक लागल्यानंतर माणसं पाहतात की फलाण्या ठिकाणी याचा नातेवाईक आहे आणि तुम्ही त्याला जाऊन सांगा. तसं हे आपलं सुद्धा एक वेगळं नातं आहे. आणि म्हणून मला वाटलं की मी इथं गेल्यानंतर तुमचे सगळे अनुयायी आहेत, हे सगळे गवई साहेब सगळे, पण मला कुठेतरी वाटलं की आपण इथं गेलं पाहिजे. की माझ्या जिल्ह्यातले मी शांतीला जी सातत्याने विचारतो, काय माणूस हो, काय अभिमान वाटावा आम्हाला. आम्ही जेव्हा इथे यायचो, अरे आपल्या गावातला आपल्या भागातला माणूस जालन्यामध्ये जातो, स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करतो. आज तुमच्या एका शॉर्ट नोटीसवर एवढे जे लोक आलेत ना, तर मी काही लोकांच्या अंतिम पहिले 50 लोक राहते. म्हणजे दुःखाच्या प्रसंगामध्ये त्यांना वाटा लावायला सुद्धा लोक नसतात, कारण की कोणाच्या कामीच येत नाही. आणि तुम्ही एक फक्त विनंती केली आणि एवढ्या संख्येनं, याचा अर्थच असा आहे की तुम्ही प्रत्येक माणसाची भावनिक स्तरावर इथं जोडले गेलेले आहेत, भावनिक स्तरावर. आणि हेच काम या महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्ष शिवसेना करते. लक्षात, शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष. शिवसेनेने कधीच जातीवाद केला नाही. तुम्हाला माहिती आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये सुखदेव हिवराळे सारखा एक गौडी कामगार प्रस्थापित आणि विस्थापितांची लढाई होती. ही लढाई कोणती होती की ज्या प्रस्थापितांनी सत्तेमध्ये कोणाचाही शिक्का होऊ दिला नाही. बाळासाहेबांमुळे सामान्य माणसाहेब आमच्या पक्षामध्ये, आमचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष गौंडी काम करणारा यांचा पाहुणा गौंडी काम करणारा तो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होऊन लाल दिव्यामध्ये फिरला. इथं मनीषा नेमकर तुम्हाला माहिती, भांडे घासणारी बाई, बाळासाहेबांनी तिला मंत्री केलं. म्हणजे सामान्य माणसांना सत्तेमध्ये आणणारा, सामान्यांसाठी रस्त्यावर उतरणारा, सामान्यांसाठी संघर्ष करणारा जो संघर्ष बाबासाहेबांनी केला, तोच विचार बाळासाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये आमच्यासारख्या तरुणांच्या मनामध्ये रुजवला. म्हणून आम्ही शिवसेनेमध्ये काम केलं. आम्हालाही त्या काळामध्ये काँग्रेसमध्ये जाता आलं असतं, काँग्रेसमध्ये जाऊन कुठल्या तरी सत्ता स्थानांमध्ये बसता आलं असतं,
पण आम्ही गेलो नाही. मी विचारांसाठी शिवसेनेमध्ये काम केलं. आणि दुसरं तुम्हाला सांगतो की माणसं जेव्हा सामान्य माणसांच्या सेवाभाव वृत्तीनं काम करत असतात का, तुमच्याकडे पद असो नसो, तुमचा आदर हा सामान्यांच्या मनामध्ये आमदारा एवढाच असतो. आज तुम्ही बघा ना, तुमच्यावरून विचार करा तुम्ही. आणि म्हणून बांधवांनो, की हा पक्ष हा तुमचा आमचा फाटक्या लोकांचा पक्ष, सामान्यांचा पक्ष. आणि या पक्षाचे जे उमेदवार आज इथं सुनीलजी राऊत आहे, ते सुद्धा एक सामान्य माणसं आहे. सामान्यांच्या पाठीमागं उभं राहणारा एक नेतृत्व आहे. बाबाजी आमच्याकडे जेव्हा यायचे, तुम्हाला खरंच सांगतो, तर आम्हाला वाटायचं की मुंबईतला कुटुंबातला एक प्रमुख माणूस आज आमच्याकडे आलाय आणि आम्हाला मार्गदर्शन केले. तर अशा या कुटुंब व्यवस्था असणाऱ्या पक्षाच्या एका आमदाराला आपण, तुम्हाला मुंबईचं मी काही सांगायची गरज नाही. आम्ही तिकडे टीव्हीवर बघतो, पेपरमध्ये वाचतोय की ते अदानी अंबानी, अरे एकीकडं हा अशा मोठ्या लोकांचा पक्ष आणि एकीकडे हे आमचा पक्ष, तुमचा आमचा मराठी माणसाचा पक्ष, जातीपातीच्या पलीकडे जाऊन मराठी माणसांचा पक्ष हा मुंबईमध्ये टिकला पाहिजे. हा पक्ष टिकला पाहिजे मुंबईमध्ये. हे जे केलंय ना भारतीय जनता पार्टीनं, माणसांमध्ये भेद, आणि हे जे गेलेत ना पैशाच्या आमिषापोटी एवढे लोक, यांना धडा शिकवायचा आहे. जर तुम्ही विचार सोडून फक्त सत्तेसाठी आणि पैशासाठी दुसरीकडे जाल, तर सामान्य माणूस तुम्हाला त्या वरच्या तुमच्या त्या आसनापासून खाली जमिनीपर्यंत आणण्याची ताकद ही या सामान्य माणसामध्ये. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, या ताकदीचा वापर करा आणि 20 तारखेला पुनश्च एकदा सुनील राऊत साहेब यांना विजय करा. एवढे तुमच्या गावचा, तुमच्या भागाचा, तुमचा भाऊ, तुमचा कार्यकर्ता या मानसिकतेतून, भावनेतून तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.